तर ह्या काजीक ना तांबडे बोंडू लागतात आणि पहिले यंदाच्या वर्षीचे पहिलेच ह्याचे बोंडू खाऊक शकतो, कारण असा जर झाला तर कसा, तर आम्ही आपलं कलिंगण करीन आणि चक्क तर असा होता आणि परतून बघले तर त्याचा काय झाला अशी एकदा मोठं हे बोंडारा धरलेलं, पण त्या कशी वाट लायल्याने बघा अख्ख्या तरी खाऊचा सगळा वाटून तासुद्धा नाही, आमका पण नाही, जनाक पण नाही आणि धर्माक पण नाही करून टाकला नाही. आणि असा जर झाला तर म्हणजे डेंजर होतं. इतके सगळे कळे बारके लागलेत, मी तुमका दाखवते. नमस्कार मंडळी, जय शिवराय, स्वागत असा तुमचा सगळ्यांचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आजचा व्हिडिओ आपल्या सख्यर्व चालू झालेला. तर आज मी आणि मम्मी दुपारच्या नंतर चाललो आता आम्ही काजी काढण्यासाठी. बरेच दिवस झाले आहेत जे काजी होते ते जून झालेले असं, तर बघूया आज आमका काजी गावतात का नाही ते. तर त्यासाठी आम्ही पायऱ्यात नाही जाणं, खोडेकरात जातो. तर खोडेकर आमचा खडेल ह्या तुमका या व्हिडिओमध्ये समात त्याला. चला तर म्हणजे आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. सखी तर म्हणजे अशा प्रकारे घराकडसून सुटलं आणि डायरेक्ट मी येऊन पोचलेलं असं आमच्या काजींच्या बागेत. तरी सर 2 काजीची झाडं असतात आणि लांबसूनच इतके तांबडे आणि पिवळे बोंडू दिसत ना, भरपूर असे काजी लागलेले असतात. तर आज काका पण असा. तर चला मंडळी आम्ही आता काजी काढून घेतो. तर तुम्ही बघा कितके काजी लागले आहेत. तर चला मग सुरुवात करूया. हे 2 काजीची झाडं असतात. तर काजी पिकलेल्या असतात, भरपूर असे लागले आहेत ह्या झाडाक. एकटे करून सपाच्या नाही म्हणता काका, कलमी आहेत ना हे, खालती पडल्यात, वांडाला खाऊन टाकतात. काजी काढण्यासाठी ना अशा प्रकारची काठी तयार केली जाता, मध्ये असा फोल्ड करून, जेणेकरून बरोबर काजीच्या देठामध्ये घातल्यानंतर ती काच पडता बघा अशी. तर ह्या काजीक ना तांबडे बोंडू लागतात आणि पहिले यंदाच्या वर्षीचे पहिलेच ह्याचे बोंडू खाऊक शकतो, कारण की चांगले असतात. आणि ही जी ह्या साईडची बाजूकच काज असा, तर ते का पिवळ्या कलरचे बोंडू लागतात. तर त्याचे बोंडू खूप छोटे छोटे असतात आणि हिचे जरा मोठे असतात. तर थोड्या वेळात एक ताजं बोंडू काढूया आणि आपण ह्या वर्षीच्या पहिल्या बोंडवाची चव घेऊया. तर काका दाडे समोर काढता काजी आणि सर एकत्र करून ठेवतो आणि मग पिशवीत भरून एकदम ते मग मोडले जातले. तहान लागले की आपण बोंडू खाऊ शकतो. अप्रतिम चव लागता मस्त. आणि बाकी थोडे हिरवट नाही, पूर्णपणे तांबडो भडक असा. यासाठी ते पिवळे आहेत. ह्याचे ना बोंडू थोडे वेगळे असतात बघा, अशा गुट्टे म्हणजे छोटे. खालती खूप पडले आहेत. काजी बरं झळझळीत. तर काठी येणार ते काकान पाडल्या ना ह्या काजीचे. ह्या डबऱ्यात कसे इतके बरे पडले आहेत आधीपासूनचे. तर मंडळी ह्या 2 काजी वेचून झालेल्या असतात.
खूप असे भरपूर काजी लागलेले. म्हाका वाटत बोंडू पण दिसायचे नाही, कारण खूप होते. काका असं मदतीत त्याच्यामुळे काम शक्य झालं. आता हिससून आता पुढे काजी असत 4, तर त्या काजींचे काका काजी काढून गेलेला. तर हे बोंडू आम्ही काय करतो, एकत्र एकदम सगळे काढतो, वेचतो आणि एका जागेवर जमा करतो अशा प्रकारे. त्याच्यानंतर एकदम बसान मग मुरडले जातात ते. नंतर 1-2 दिवस सुकट ठेवतं आणि मग ते पावसाळी भाजून खाण्यासाठी ठेवले जातात. तर ही कलमी काजी असतात, त्याच्यामुळे ह्यांका खूप काळजी लागलेली आहे. तर चला मग आता पुढच्या काजींका बघूया लागले आहेत कितके ते काजी. पुढच्या बागेत येईल अवसरच हे बघा. पण हे का काळजी लागलेले ते काढलेले असत वाटतं, जास्ती नाही आहेत, थोडे थोडेच असतात. हे एक पडलेलं बोंडू गावलो आणि याचे जरा काजी मोठे असतात. काजींचा जो आकार असतो तो मोठा असेल. तर जमिनी लगतच एक काजा काजी कोकणातल्या अशा काजीच्या झाडांची काजी तोडूचा सुकच वेगळा असा. आणि जेव्हा गरम झाला ना की रसरशीत बोंडू पण खाऊक मिळतात, म्हणजे यांना तहान लागता. तर निसर्गाची ठेवण असा प्रत्येकाक दिलेली. पावसामध्ये हे काजूचे जे गर असतात ते भाजून खाऊक गावतात आणि आता उन्हाच्या टायमिंगला रसरशीत असे बोंडू खाऊक गावतात. मी इल्याच बोंडूची चव घेतली, 1 नंबर होतं बोंडू, मस्तच लागलो. यंदाच्या वर्षीतलं पहिल्यांदाच बोंडू खाल्लेलं आहे. कारण की आमचे जे मांगराकडचे काजी असतात ना ते कलमी होते, पण ते त्याचे बोंडू असे इतके मोठे जाणतच नाही, छोटे होते, त्याच्यामुळे खाऊक गावाक नाही. त्या दोघांचेच गावले तसे. व्हिडिओ काढला ते आता चिरून नेल्या ते हां हां म्हणून ते पाहिजे काहीतरी बोलू होते पडून धापा होते ते. तर काजी वेचून जरा वेळ थांबलं, असं बसलो आम्ही. आता थोड्या वेळातच ते बोंडू जे असतात ते मोडूक आहे. त्याच्यातले अर्धे बोंडू तर ताजे असतात, पण ते अर्धे कधीचे आधीचे पडलेले त्याच्यामुळे कुसके असतात. तर ते आता व्यवस्थित बोंडू मोडून घेऊ काय. तर आता थोड्या वेळातच आपण बोंडू मोडूक घेऊया. आणि खूप आनंद झालो की इतके काजी बघूक गावले एकदम. नाही तर वाईच कसे काढल्यानंतर कसे जास्ती बोंडू दिसणार नाही, 4-4, 5-5 काढून आणले की एकदम काढले की कसं काम पण सोप्या पडता आणि पटपट म्हणजे संपून जातं, व्यवस्थित काढून जातात रवलेले म्हणजे खडा असले तर. तर मंडळी आता मी काजी वेचूक घेत आहे. टेबल घेऊन दिले मांगासून मस्तपैकी आणि हे सगळे काजी असतात. तर मंडळी काजी काढून झालेल्या असतात इतके बरे बघा. आता मस्तपैकी ते आम्ही बोंडू वेगळीकडे आणि काजी वेगळीकडे असे मोडतलं. तर अशा प्रकारे वेगळे करूचे लागतात काजी बोंडवांपासून. तुम्ही पायाचा वापर करून पण मोडूक शकताय बोंडू, पण आता मी एकत्र काढून ठेवलं त्याच्यामुळे हातानंच मोडतं. ते परत दाखवाय काजी मोडलेले. काही काजी ना बारके असतात आणि हे बघा असे बोंडू खाल्लेले असतात, कुसलेले असतात. तर मंडळी काजी वगैरे काढून मोडून सगळ्या व्यवस्थित करून आता परड्याकडे जाऊया. बघूया कलिंगड आणखी फळा कलिंगडा गेली आहेत काय ती. आणि मम्मीने जर नाही शिपलेलं असतं तर आपण हळूहळू शिपावया. आता पाणी पण कमी होता आणि फक्त ना बोंडवाचा वास येता हातांका मस्त भारी वाटला. एकदम काढलो त्याच्यामुळे काका होते त्याच्यामुळे शक्य झाला. ह्या वांगान कापल्यामुळे ना सगळ्या रिकामी वाटते. बाया काकींची वापली हा आणि डोळ्यातलं पाणी बघा जरा 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 आटत जाता. तर बरेच दिवस झाले कलिंगडा पहिल्यांदा बघूया आपण. तर अरे वा
म्हणतात ना, कष्टाचं फळ मेहनतीचं फळ लागता, तसा चांगला इल्या पडला एक दृश्य बघू गावला. ता म्हणजे ना की कलिंगडांका आणखी फळा इल्लेली असतात. तर मी तुमका दाखवते ती. तर चला मग बघूया. हे बघा मम्मीनं असं आवरण घालून आणि म्हणजे काय बोलायचं आता समाधान आहे. ह्या सगळा काय करणारा एकमेव असत ते म्हणजे वांडर. तरी मी म्हणतंय असं कसं काय झालं, इतकी कशी काय सेफ रवली शी, म्हणजे इतक्या करून काय उपयोग असा. खरं त्यांका पण दोष देऊ काय नाही. जंगलातच जर काय खाऊक नसला तर ते खालती उतारतलेच असतात. आणखी काही वर्षांनी ते आवाटातनी पण येत घरातनी पण. माझा इतक्या मेहनतीन चपक्या त्या कलिंगण झालेला, पण त्या परतून बघताच मी आता एकदम ह्याच झाला. आता कलिंगण गेला तर आता तोडूनच टाकू काय शी. असा जर झाला तर कसा, तर आम्ही आपलं कलिंगण कलिंगण करीन आणि चक्क त्या असं होता. आणि परतून बघले तर त्याचा काय झाला शी. एकदा मोठं हे बोंडारा धरलेलो, पण त्या कशी वाट लायल्याने बघा. अख्ख्या तरी खाऊचा सगळा वाटून तासुद्धा नाही. आमका पण नाही, जनाक पण नाही आणि धर्माक पण नाही करून टाकला नाही. आणि असा जर झाला तर म्हणजे डेंजर होतं. इतके सगळे कळे बारके बारके लागलेत. मी तुमका दाखवत आहे पूर्णपणे वाट असं एका प्रकारची. वाली बिली तर लायसारखेच नाही. आणि आता म्हणजे अचानक बघल्यामुळे माझा या सकाळी जर बघलेलं आहे तर आता शांत घेणं असते, पण तर अचानक आता बघल्यामुळे माझा आता डोक्यात जागा राहून देणार. काय उपयोग असा डुरक्यासून कसलो परान जाऊ का आता वरती पाणी हाडी सर. एकतर आता किती उंचावटाचा भाग असा येऊ हाडू काय कमार मोडा सर घालू खया. आणि असं झालं तर कसाशी तरी नशीब कांदे खाऊन टाकणार नाही. हे बघा आता इसरचा मी यात तोडलंय. नवीन ह्याक लागता इसर याक लागला. बहुतेक जे वांडर असतात ते सुद्धा माझे यूट्यूबरचे व्हिडिओ बघतात. ते खडे ते व्हिडिओ बघला नाही आयो. आणि ते इल्लेले असतात एका बारकी बारकी फळा धरतात. खाऊ नये बाबड्यांका असा नाही. याक खायला नाही पहिलाच. आता इसून पुढेची खाता का म्हणे. आता लागा नाही भरपूर. ही अशी मरता काय गे ही ऊल. ही शाप मरा काय नंतर कुपळू काय ना कांदे. तर ऊल ही शाप ही मरा काय पाणी वगैरे वडा काय सगळा. मग हे कांदे कुपळूचे येतल्या. मस्त झालेला, पण आता थोडासा निराश झाला आता मी. कारण की अशी जर बारकी बारकी लागली ती जर खाला नाही तर मुश्किल आहे. आता असं दे पहिला त्यांच्या नावानं सोडूया याक. तर शिपान घेतले मी ह्याच्यात. मम्मीन गोवर घातल्या ना. ऊल पण थोडी शिपलंय. चला आता बघूया घरात जाऊया आता खालच्या वाटेनंच. मम्मी बहुतेक खोडेकरात गेली आहे गावता का बघूया. तर चला मंडळी, मम्मी काय गावाक नाही. मम्मी बहुतेक वरती गेली खोडेकरातले आमचे काजे असतात तडे बघू. आणि एका जागी खोडेकरात म्हणजे अजून वरती तडे त्या साईड एक आमचं जुनं मांगर होतं तडे गेली असतं रे बघू. तोपर्यंत मी घराकडे जात आहे. पाकती कलिंगणा बघूनच पण असं चला. तर घराकडे येईल सखी. ये ये चल ये बघ. घराकडे वाट बघणार आता याकच. मारू काय धरून चल. साक्षी बिवशी तर चल बाय. तर म्हणजे आता आपण डायरेक्ट रात्रीच्या जेवणाच्या टायमिंगला भेटतो. तर काही कारणांमुळे मग काय मम्मी जेवण करत शूट करू गावाक नाही. तर आज आमच्याकडे असं मच्छी म्हणजे माशाची कढी आणि भाकरी. तर मग पाटल्या जराक ना उद्या मम्मी जातली जरा कामानिमित्त बाहेर. तर आतापासून जेवणाची तयारी करता. तर आपण आता पाटल्या जराक जाऊया. मी पाटल्या जराक बसली आणि जोरदार खोबरा कांदा वगैरे भाजून घेतात. चिकनाची तयारी चालू आहे काय. चिकनाची नाही उद्या जातोय खरं सांबाराची तयारी करून ठेव. उद्या सकाळच्या म्हणजे आमका काम करू बरं ह्याच्या निमित्त. तर आता आपण जेवण घेऊया जाऊन. बघा माशाची कढी.
तर आपला ताट रेडी झालेला आहे. तुकाड घेतलंय मी जास्त मच्छी नाही आणि एक भाकरी. मंडळी आपलं जेवण रेडी झालेलं आहे तर मी जेवून घेते. वास इतकं मस्त येतं ना, भारी येतात. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा माशांवर असा. चला तर मंडळी जेवण वगैरे घेत आहे आणि आजचा व्हिडिओ जो असतो तो इथेच एंड करते. भेटा आपण एका नवीन दिवसाची सुरुवाती एक नवीन व्हिडिओ करून. मात्र काजींचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल जर कोण आपला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर म्हणजे हल्लीच एक दिवस झाला, कालपासूनच आपण आपल्या चॅनलवरती डेली जे मिनी ब्लॉग असतं ते टाकूक चालू केलेलं असतं. तर ते का पण तुम्ही नक्की खूप प्रतिसाद द्या. चला तर म्हणजे लवकरच भेटा एका नवीन दिवसात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.